आणि आपला पाय आता तयार झालेला Now आहे. we want to build the wall, we want to build the house. आणि आता आपल्याला त्याच्यावरती घर बांधायचं आहे, भिंती चढवायचं आहे. What we will use? मग आपण त्याचा काय उपयोग करणार आहे? Gold, तर सोनं वापरणार आहे, silver, चांदीचा वापर करणार आहे precious stones. आणि महागडे असे दगड वापरणार आहे. There are total 6 things are here. या वचनामध्ये 6 गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. These 3 things, gold, silver, precious stones. आणि सोने, रुपये आणि मौल्यवान पाषाण. Other 3 things are there. आणि बाकीची 3 गोष्टी आहेत. Wood, hay, stubble. लाकूड, गवत आणि पेंड्या. What do you use? तर तुम्ही कुठल्या गोष्टीचा वापर करणार आहे? 2 categories. इथं 2 गोष्टी आहेत. Gold, silver and precious stones. सोने, रुपये, मौल्यवान पाषाण. And then the next group is wood, hay, stubble. आणि दुसरी बाजूला लाकूड, गवत आणि पेंडे आहेत. What does it mean? याचा अर्थ काय होत आहे? Gold, silver and precious stones means सोने, रुपये आणि मौल्यवान पाषाणचा अर्थ असा होतो, they are the doctrines. तर हे देवाचे तत्वज्ञान आहेत. It is the teachings of the Bible. तर हे पवित्र शास्त्रातले जे वचन आहेत. Yes. So if you build your life on the Bible, जर तुमचे जीवन जर तुम्ही पवित्र शास्त्रावर जर बांधत असाल, or if you build your life with the help of these teachings, the powerful, the sound doctrines, जर तुम्ही या तत्वज्ञानावर जर तुमचं जीवन तुम्ही जर बांधत असाल, then मग you will have your reward. मग तुम्हाला त्याचं बक्षीस मिळणार. What about wood, hay and stubble? आणि लाकूड, गवत आणि पेंड्याचा काय अर्थ होतो? They are false doctrines. तर हे चुकीचं शिकवण आहे. Sound doctrines and false doctrines. आणि चांगली शिकवण आणि चुकीचं शिकवण. We all believe in Jesus. आपण सर्वजण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, But some people, पण काही लोक suddenly they start following false teachings, त्यांनी चुकीच्या शिक्षणाच्या मागे चालू लागतात false doctrines, आणि चुकीचं तत्वज्ञानाच्या मागे चालू लागतात and they destroy their lives. आणि त्यांचा जीवनाचा नाश करून घेतात They choose death. आणि ते मरणाला निवडतात. See, directly they don't choose death. त्यांनी सरळ रीतीनं मरणाला निवडत नाही. They choose false teachings. ते चुकीच्या शिकवणला निवडतात. Even they can't understand that is wrong. हे त्यांना समजत देखील नाही की हे चुकीचं आहे. They are in very serious thing. आणि हे खूप गंभीर गोष्टीमध्ये त्यांना अडकून आहेत. So some people are building their lives on sound doctrines. पण काही लोक ते चांगल्या शिक्षणावरती आपले जीवन बांधत आहेत. Listen to me carefully. आता तुम्ही काळजीपूर्वक माझ्याकडे ऐका. And however you build, your reward will be there in heaven. तुम्ही कुठल्याही पद्धतीने जर तुम्ही बांधाल तर हे जे पुरस्कार आहे तुम्हाला स्वर्गामध्ये मिळणार आहे. Jesus is our foundation, it is not enough. येशू ख्रिस्त आपला पाय आहे, हे पुरेसे नाहीये. But how you are building above, पण येशू ख्रिस्तावर तुम्ही कसं बांधत आहे हे महत्वाचं आहे. what material you are using, तुम्ही कुठली साधनं घेऊन तुम्ही बांधत आहे हे महत्वाचं आहे. sound doctrine or false doctrines. तुम्ही चांगलं शिकवण घेऊन तुम्ही बांधत आहे की चुकीचं शिकवण घेऊन तुम्ही बांधत आहे. Let me give you 3 people's example. तर 3 लोकांचं उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे. Iscariot Judas. यहूदा इस्करियोतचं उदाहरण आहे. He had the best pastor in the world. त्याच्याजवळ बेस्ट पास्टर होता त्याच्याजवळ. Jesus himself was his pastor. आणि येशू ख्रिस्त स्वतः त्याच्या पास्टर होता. He saw mighty miracles happening in front of his own eyes. त्याने स्वतःच्या डोळ्यासमोर मोठे मोठे चिन्ह चमत्कार पाहताना पाहिलेला आहे. And he himself prayed. He himself preached the gospel. तो स्वतः प्रार्थना करत होता, शुभवर्तमान सांगत होता. Even when he was distributing bread and fishes, they were multiplying in his hands. ज्यावेळेस तो स्वतःहून ज्यावेळेस मासा आणि भाकर वाटत होता तर त्याच्या हातातले जे मासा आणि भाकर होता त्याची पण देखील वाढत होती ती. He witnessed such a mighty miracles. तो अशा प्रकारे चिन्ह आणि चमत्काराचा साक्षीदार होता. But what happened? पण काय झालं? What happened? काय झालं? He went wrong. तो कुठं चुकलेला आहे? He believed Jesus. तो येशूवर विश्वास ठेवला, He followed Jesus. तो येशूच्या मागे चालला, But पण how was the end of his life? त्याच्या जीवनाची समाप्त कशी होती? He left Jesus. तो येशूला सोडला, He died. तो मेला, He committed suicide. तो आत्महत्या केला. His intestines, his stomach torn and his intestines came out. तर त्याचे पोट फुटून त्याच्यातली आतड्या बाहेर पडलेली होती. Why such a bad death? अशी घाणेरडं मरण का होतं त्याच्यावर? He had best pastor. त्याला चांगला पास्टर होता जवळ. Very powerful messages. खूप सामर्थ्यशाली अशी वचने होती. Every day Jesus took him in the training field. आणि दररोज येशू त्याला घेऊन शिकवण देत होता. Where did he go wrong? मग कुठं तो चुकलेला आहे? He didn't obey, he didn't accept the teachings of Jesus. तर तो
येशू ख्रिस्ताचे जे शिकवण होते त्याला तो स्वीकारला नाही, त्याचं आज्ञापालन केलं नाही. He wants Jesus. त्याला येशू पाहिजे होता, He don't want to obey Jesus. पण येशूचं आज्ञापालन करायचं त्याला जमत नव्हतं. He don't want to listen what Jesus is saying. येशू ख्रिस्त त्याला काय सांगत होते त्याला तो ऐकत नव्हता, That is why he chose death. म्हणून त्यानं मरणाचं निवड केलेलं आहे. Finally, he died a very bad death. शेवटी तो खूप घाणेरडा असं मरण पण घेतलेलं आहे. Today, we think if we have a best pastor, आज आपण विचार करतो की जर आपल्याकडे चांगला पास्टर असेल we have very exciting messages. आणि खूप चांगला असं उत्तेजन करणारे असे मेसेज असतील So we will grow. तर आपली वाढ होणार आहे. That is true. हे सत्य आहे, But that is not again enough. पण हेच पुरेसे नाहीये. See, there is no any better pastor than Jesus Christ. येशू ख्रिस्तापेक्षा मोठा कोण चांगला पास्टर नाहीये. If we have false doctrines in our minds, जर आपल्या मनामध्ये जर चुकीचं शिकवण जर असेल, you go to any pastor, तुम्ही कुठल्याही पास्टर जवळ जावा, you go to any church, तुम्ही कुठल्याही मंडळीमध्ये जावा, you will not receive blessings. तर तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही. You may be choosing death. तुम्ही मरणाला निवडत असणार. Be careful. तर तुम्ही सावध असणं गरजेचं Do आहे. not follow false doctrines. तर चुकीच्या शिकवणाच्या मागे तुम्ही पळू नका. Yeah. One more example about rich man and Lazarus the beggar. तर दुसरे उदाहरण म्हणजे लाजरा जो भिकारी होता आणि दुसरा जो श्रीमंत व्यक्ती होता. The rich man was a Jew and this Lazarus was also a Jew. तर श्रीमंत व्यक्ती हा यहुदी होता आणि हा जो लाजरस होता तो पण यहुदी होता. This rich man was using all the best food every day. आणि हा जो श्रीमंत व्यक्ती होता दररोज आपल्या जीवनामध्ये चांगला भोजनचा वापर करत होता And he was wearing best clothes. आणि चांगले कपडे पोशाख तो घालत होता. Yeah, he lived a very rich life. आणि खूप श्रीमंती आणि समृद्धीचं जीवन तो जगत होता. And this Lazarus, he was a beggar. आणि हा जो लाजरस होता तो भिकारी होता. No food to eat. त्याला दररोज जेवण भेटत नव्हतं. He was eating food fallen from that rich man's table. तर त्या श्रीमंताच्या जेवणाच्या ताटातनं जे अन्न पडत होतं ते तो खात होता. Such a poor fellow. आणि एवढा गरीब होता तो. He had no proper dress. तर तो याला घालण्यासाठी चांगले कपडे नव्हते. Whole of his body was filled with wounds. आणि त्याचं पूर्ण शरीर एक जखमानं भरलेलं होतं. And those wounds were bleeding. आणि त्या जखमातून रक्त वाहत होते. But what happened? पण काय झालं? This beggar went to heaven. That rich man went to hell. तर तो भिकारी जो होता तो वरती स्वर्गामध्ये गेला आणि हा श्रीमंत व्यक्ती नरकामध्ये गेलेला आहे. Why? का? Beggar chose life and rich man chose death. तर त्या भिकारीनं जीवनाला निवडलेला आहे आणि तो जो श्रीमंत व्यक्ती होता तो मरणाला निवडलेला होता. Yes, our riches will not take us to heaven. आपली श्रीमंती आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाहीये. It is Jesus, तो येशू ख्रिस्त आहे and it is how you build upon him. आणि त्याच्यावरती तुम्ही कसं बांधत आहे ह्याच्यावरती अवलंबून आहे. And the third people, आणि तिसरा व्यक्ती जे आहे Pharisees and Sadducees. फारशी लोक आणि सदुसी लोक. These people, they know Old Testament from Genesis to Malachi. आणि उत्पत्तीपासून मलाखीपर्यंत या लोकांना तोंडपाठ होतं. Yeah, they know verse by verse, word by word. वचन त्यांना पाठ होतं. But how they were living? पण ते कसं जगत होते? Jesus called them, your father is Satan. तर येशू त्यांना सांगत की तुमचा बाप हा सैतान आहे. How it is possible? आणि कसं काय शक्य आहे? They by-handed the Bible. त्यांना बायबल तोंडपाठ होतं. They know the doctrines of the Bible. आणि जे काही शिकवण होतं बायबलमध्ये ते सर्व माहिती होते. पण they received God's condemnation judgment upon their lives. तरी सुद्धा देवाचा न्याय होतं त्यांनी स्वतःच्या जीवनावरती ओढून घेतलेले आहेत. Because they didn't obey Bible. कारण त्यांनी पवित्र शास्त्रातनी आज्ञापालन केलेलं नाहीये. Here in Hebrews chapter 6 verse 1. तर हिब्रू पत्रामध्ये 6व्या अध्यायाने पहिल्या वचनामध्ये सांगितलेलं Hebrews आहे. chapter 6 verse 1. हिब्रू पत्र 6व्या अध्यायाने पहिल्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. Therefore, leaving the principles of the doctrines of Christ, let us go on unto perfection. तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास Read. आणि बाप्तिस्माचे हात वर ठेवण्याचे, मृतांचे पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया पुन्हा न घालता आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेकडे जाण्याचा नेट्याने प्रयत्न करा.
करूया. So, what Paul is saying here, or what the author is saying, मग इथं लेखक आपल्याला काय सांगत आहे? he says, living the principles of the doctrines of Christ. Let us go on to maturity. तर